सर्व स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात, तुमचा दिवस आनंदमय जाओ हीच मी ईश्वरापुढे स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। ठीक आहे, तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की होलाष्टक म्हणजे काय, सत्यनारायणाची पूजा ही कधी केली पाहिजे आणि रंगपंचमी ही खरी कुठल्या दिवशी साजरी केली पाहिजे। ठीक आहे, त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। ठीक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, आता होलाष्टकचे ना खूप गैरसमज आहेत आणि खूप घाबरवलं गेलं आहे की होलाष्टक म्हणजे काय, तर धुलीवंदनाचे 8 दिवस म्हणजे 24 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत आपल्याला काही शुभ कार्य का नाही करायचे, हे जे सिंपल रिझन्स मी तुम्हाला सांगते। ठीक आहे, तर बघा, फक्त होलाष्टकच नाही तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळी काय होतं, तर चंद्र आहे, चंद्र आपलं मन आहे आणि मन विचलित होतं, मनामध्ये स्थिरता नसते, त्यामुळे आपण काहीही चुकीचे निर्णय हे घेऊ शकतो। त्यासाठी आपल्याला त्याची दक्षता घ्यायची आहे। बिकॉज बघा, खूप सारे निर्णय असे आपण घेतो की लग्नाचे किंवा इतर कुठलेही निर्णय तर ते चुकीचे नाही ठरायला पाहिजे। म्हणजे काय, तर आपलं जेव्हा मन विचलित असतं तेव्हा आपण चुकीचे निर्णय हे घेऊ शकतो। त्यामुळे त्याची दक्षता घेण्यासाठी फक्त आपल्याला हे 8 दिवसाचं पालन करायचं आहे आणि हे फक्त ह्याच वेळी नाही तर प्रत्येक अमावस्येच्या वेळी, अमावस्याच्या 4 दिवसा अगोदरचे दिवस, 4 दिवसानंतरचे दिवस, ह्याच वेळी ना मनामध्ये अस्थिरता असते आणि म्हणूनच चंद्राचे उपाय करणं हे खूप गरजेचं असतं, ज्यामुळे आपलं मन स्थिर होतं। आणि सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे काय की सोमवार म्हणजे चंद्राचा दिवस आहे, तुम्हाला शिवलिंगवरती दूध हे अर्पण करायचं आहे सोमवारच्या दिवशी। ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमेचा त्रास नाही होणार। ठीक आहे, तर बघा, वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते। ठीक आहे, मानसिक स्थिती ही बरोबर नसते। ठीक आहे, आणि खूप साऱ्या गोष्टी अशा अशुभ असं काहीच नाहीये ह्या दिवसात। ठीक आहे, तर लग्न कार्य नाही केलं पाहिजे किंवा कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात केली नाही पाहिजे, तर असं काहीच नाहीये। हा फक्त तुम्ही डिसिजन्स घ्या। ठीक आहे, तुम्हाला कुठलेही डिसिजन्स घ्यायचे, निर्णय घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता, पण इम्प्लिमेंट करू नका। फक्त एवढंच का, कारण आपलं मन स्थिर नसतं तेव्हा, कारण ग्रहण सुद्धा आहे। ठीक आहे, पौर्णिमा आणि ग्रहण या दोघांचा इम्पॅक्ट, चंद्राचा इम्पॅक्ट हा आपल्या मनावरती डायरेक्ट होतो। काही चुकीचे निर्णय आपल्याकडून घेतले जातील ह्याची दक्षता आपण घ्यावी, म्हणूनच त्यासाठी फक्त हे आहे, बाकी काही नाही आहे। बिकॉज चंद्राचा इम्पॅक्ट डायरेक्ट मनावरती होतो आणि मनापासूनच आपण नेहमी प्रत्येक गोष्ट ही करत असतो। डोकं इथे इमोशनल सेन्सिटिव्ह आहेत। ठीक आहे, त्यामुळे गोष्टी खूप विस्कळीत होत चाललेल्या आहेत। म्हणजे सगळीकडे जर तुम्ही बघाल, नात्या संबंधामध्ये लोकांना आर्थिक काही ना काही प्रॉब्लेम सुरू आहेत सगळ्यांच्या आयुष्यात। ठीक आहे, त्यामुळेच हे 8 दिवसामध्ये आपण ह्याची दक्षता घ्यावी। ठीक आहे, की एक शांतमय वातावरण असावं आणि यावेळी फक्त प्रवास वगैरे टाळावा किंवा या सगळ्या गोष्टी का सांगितल्या गेल्या आहेत, कारण बघा, ऋतूमध्ये बदल होत असतो आणि ऋतूमध्ये बदल झाल्यामुळे प्रभाव पण तसाच असतो। तुम्ही बघाल तर अमावस्याच्या वेळी किंवा पौर्णिमेच्या वेळी बघा, तुम्हाला कसं एकदम डल फील होतं, इतकी एनर्जी तुमच्यामध्ये वाटत नाही। का नाही वाटत, कारण तेच आपली मनस्थिती बरोबर नसते आणि मनस्थिती बरोबर नसली तर सगळी गडबड चालू होते। एवढंच कारण आहे, अजून ह्याच्याशिवाय काही असं मुख्य कारणही नाही आहे। आता मी येते ना सत्यनारायणची पूजा। तर बघा, सत्यनारायणची पूजा ही आहे ना आपल्याला करायची आहे 2 तारखेला। जर तुम्ही घरी पूजा मांडणी करणार असाल तर 2 तारखेला करायची आहे सत्यनारायणची पूजा। ठीक आहे, तुम्हाला उपवास सुद्धा 2 तारखेलाच ठेवायचा आहे। ठीक आहे, पण बघा, जर तुम्हाला नाहीच जमलं सत्यनारायणची पूजा ही ठेवायला किंवा कथाही ऐकायला, तर तुम्ही चंद्रग्रहणानंतर सुद्धा कथाही ऐकू शकता। ठीक आहे, फक्त कथाही तुम्ही ऐकू शकता 3 तारखेला चंद्रग्रहणाच्या नंतर। ठीक आहे, बिकॉज आपण सगळ्या सेवा या करणार आहोत, चंद्रग्रहणाच्या वेळी पण मानसिक सेवा हे करणार आहोत आणि त्यानंतर अंघोळ करून शुचिर्भूत होऊन तुम्ही कथाही ऐकू शकता आणि बाकीच्या तुमच्या सेवा या तुम्ही करू शकता। ठीक आहे, जशी तुम्हाला विष्णू आणि लक्ष्मी माताची त्या दिवशी सेवा ही करायची आहे आणि त्या दिवशी सरस्वती माताची पण पूजा केली जाते, लक्ष्मी माताची पण पूजा केली जाते, हनुमानजींची पण पूजा केली जाते। ठीक आहे,
तर तुम्हाला जितकं होऊ शकेल तितकं विष्णू आणि लक्ष्मीजींची सेवा करायची आहे 3 तारखेला आणि 2 तारखेला, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बघा, आता उपवास हा तुम्हाला 2 तारखेलाच ठेवायचा आहे. जे काही आपल्याला सत्यनारायणची पूजा, उपवास, होलिका दहन हे सगळ्यात 2 तारखेलाच होणार आहे, ठीक आहे. हे धुलीवंदनाच्या दिवशीच आपण रंगपंचमी साजरी करतो, जी खूप चुकीची आहे. रंगपंचमीचा दिवस हा खूप वेगळा आहे. 8 तारखेला रंगपंचमी आहे, ठीक आहे. पूर्वीच्या वेळी पूर्वीची लोक काय करायची, ती राख दुसऱ्या दिवशी हातापायांना लावून मग ती अंघोळ व्हायची, ठीक आहे, दुसऱ्या दिवशीची अंघोळ. पण आता त्याच दिवशी रंगपंचमी ही मनवली जाते. पंचमीचा वेगळा दिवस आहे आणि ती 8 तारखेला आहे रंगपंचमी, ठीक आहे. पण इथे असं पण गृहीत आहे की त्यावेळी त्या दिवशी सुट्टीचा पण वार यायला पाहिजे आणि होळीच्या वेळीच लगेच दुसऱ्या दिवशी ही सुट्टी असते दुसऱ्या दिवशी, त्यामुळे पण लोक त्याच दिवशी साजरी करतात. आजकालची प्रथा तीच झालेली आहे, ठीक आहे. पण रंगपंचमीचा दिवस हा ऍक्च्युली कम्प्लिटली वेगळा आहे, ठीक आहे. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टीची दक्षता तुम्ही घ्या. तर असं काहीही घाबरून जायचं कारण नाही आहे. होलाष्टक म्हणजे असं काहीही नाही आहे की अशुभ काळ आहे आणि या सगळ्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत. कुठलीही चांगले निर्णय घेऊ शकता, फक्त त्याला इम्प्लिमेंट करू नका. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की वातावरणामध्ये बदल असतो, ऋतू बदल होत असतो. मन आहे, चंद्रग्रहण सुद्धा आहे, पौर्णिमा सुद्धा आहे. तर चंद्राचा इम्पॅक्ट डायरेक्ट मनावरती होतो. मनापासून घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरू शकतात, कारण तेव्हा मन विचलित असतं म्हणून, ठीक आहे.